नवी मुंबईतील युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह इथे नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते। तर व्यासपीठावर या प्रसंगी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, आमदार विजय शिवतारे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, उपनेते विजय नाहटा, उपनेते विजय चौगुले, युवा सेना सचिव राहुल लोंढे, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, युवा सेना राज्य सचिव किरण साळी, युवा सेना ठाणे लोकसभा अध्यक्ष ममित चौगुले, नवी मुंबई युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे, नवी मुंबई महिला जिल्हा संपर्क प्रमुख दमयंती आचरे, महिला जिल्हा संघटक सरोज पाटील, महिला जिल्हा संघटक शीतल कचरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेला नवी मुंबई युवा सेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेला युवा सेना आपल्या दारी उपक्रम या मेळाव्याचं खास आकर्षण ठरलंय। या उपक्रमाच्या माध्यमातून युवा सेनेची टीम ही थेट नागरिकांपर्यंत पोहोचेल। नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, प्रभागातील विविध सुविधांची उभारणी, शासन दरबारी रखडलेले प्रश्न याबाबत संवाद साधून नागरिकांचे निवेदन स्वीकारले जातील आणि त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याबाबत सक्रिय भूमिका ही युवा सेनेच्या टीमच्या माध्यमातून घेतली जाईल। यावेळी प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितलंय की युवा सेनेचे रूप आता बदलतंय। ती केवळ सभा मेळावे, बाईक रॅली काढणारी संघटना न राहता समाजात बदल घडवणारी, लोकांच्या समस्या ऐकणारी आणि त्यासाठी लढणारी चळवळ बनतीये। त्यामुळे युवा सेनेची ताकद ही संपूर्ण महाराष्ट्रात बळकट होताना दिसतेय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवा सैनिकांना मार्गदर्शन केलं की आतापासूनच कामाला लागा, जनतेशी संवाद साधा आणि शिवसेनेची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढवा। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नवी मुंबई युवा सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। अशा प्रकारे काम जे आहे युवा सेनेचं या नवी मुंबईमध्ये सुरू आहे। आज युवा सेनेचा मेळावा इथे संपन्न झाला। मोठ्या संख्येमध्ये युवा सैनिक होते, त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी इकडे उपस्थित होते आणि मला वाटतं युवा सेनेची ताकद आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे युवा सेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलतोड करते। आज त्याचं चित्र या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं आणि नवी मुंबईमध्ये युवकांची ताकद जी आहे ती खरंच एवढी मोठी आहे हे पाहून देखील आनंद झाला। एक विश्वास वाटायला लागला की आज युवा सेनेच्या माध्यमाने देखील चांगलं काम त्या महाराष्ट्रामध्ये होत आहे। जिल्हा प्रमुख आहे युवा सेनेचा नवी मुंबईचा, आज त्याच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा पार पडला आणि युवकांना एकत्र आणण्याचं काम अनिकेतच्या माध्यमाने झालेले मला वाटतं एक चांगलं उदाहरण जे आहे की फक्त एका महिन्यामध्ये एवढी मोठी युवा शक्ती बरोबर येऊ शकते। असंच काम जे आहे बाकी देखील जिल्ह्यांमध्ये झालं पाहिजे, त्याचं देखील खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो। आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवा सेना आपल्या दारी या उपक्रमाचं जे आहे आम्ही शुभारंभ केलेला आहे आणि निश्चितपणे हा युवा सेना आपल्या दारी जो उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही जनतेमध्ये थेट जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 3-5 महिन्यामध्ये जे आहे आम्ही जे प्रभागामध्ये जाऊ त्या समस्या आमच्या समोर येतील त्या निश्चितपणे थेट सोडवण्याचा प्रयत्न आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून जे आहे येणाऱ्या काळामध्ये करणार। नवी मुंबई क्षेत्रामध्ये जे आहे आपला औद्योगिक क्षेत्र सगळ्यात मोठं आहे। इथे छोटे मोठे उद्योगधंदे आहेत, रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो। आमचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब हे देखील यांच्यासोबत माझा पाठपुरावा सुरू आहे आणि जास्तीत जास्त युवकांना रोजगार, स्वयंरोजगार देखील कसं पद्धतीने आपल्याला मिळवून देता येईल हे प्रयत्न करायचे। निश्चितपणे या माध्यमातून जे आहे नवीन युवक आपल्याला युवा आपल्या स्थानी जो दारी जो उपक्रम आपण घेतलाय त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला नवीन युवक आणि एक नवीन संघटना बांधायला निश्चितपणे मला मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।